नमस्कार. आपण आज 39वा श्लोक बघणार आहोत. पहिल्यांदा श्लोक बघूयात आपण. जया वर्णिता वेदशास्त्रे पुराणे, जयाचे नियोगे समाधान बाणे, तया लागी हे सर्व चांचल्य दीजे, मना सज्जना राघवी वस्ती कीजे. जय जय रघुवीर समर्थ. समर्थ आपल्याला वेदशास्त्रातले उदाहरण देऊन सांगतायत. तसं बघायला गेलं तर मनाचे श्लोक हे मानस सरोवरातील शुद्ध पाण्यासारखे आहेत. भगवंता प्राप्ती करण्यासाठी काय काय करावं लागेल किंवा काय कसं काय मार्गदर्शन आपल्याला पाहिजे आहे ते अगदी गोड शब्दामध्ये गोड भाषेमध्ये समर्थ आपल्या पुढे ठेवत आहेत आणि भावपूर्णतेने आपण ते ऐकावं आणि दुसऱ्यासही सांगावं. अशी आपली ही दुसऱ्याला सांगणं म्हणजे शेअर करणं ते सुद्धा एक भक्तीच आहे. म्हणून समर्थ आपल्याला सांगतात की जे जे आपण अशी ठावे ते ते दुसऱ्याशी सांगून शहाणे करून सोडावे. सगळ्या संतांनी सांगितलेलं आहे. वेदशास्त्र पुराणामध्ये रामाचं सुद्धा खूप वर्णन छान केलेलं आहे. कदाचित एकचित्ताने जर राघवाची भक्ती साधता आली तर ती समाधी अवस्था म्हणता येईल. त्याला समाधान म्हणतात. समाधान याचा अर्थ समाधी अवस्था. एकचित्त जर आपण झालो तर आपल्याला भगवंत आळवता येईल. आणि म्हणून आत्मस्वरूपाची जाणीव आपल्याला झाली पाहिजे की हृदयस्थ भगवंत आहे म्हणजे आत्मस्वरूपामध्ये आपण एकाग्र झालो पाहिजे. त्यावेळेला आपल्याला असं मनामध्ये येईल की काय या काकू सारखं सारखं मनाच्या श्लोकावरती मनाला उपदेश करायला आपल्याला समर्थांचं सांगत असतात, पण आम्हाला कुठे वेळ आहे आणि आम्ही कधी एवढं आमची सगळी बाहेरच भक्ती चाललेली आहे, एवढी विषयांमध्ये इतर मन इतकं अडकलेलं आहे, कामामध्ये मन आहे, मनाचे श्लोक ऐकायला कुठे वेळ आहे. पण असं करू नका. जेव्हा वेळ मिळेल तेव्हा ऐका आणि जेव्हा वेळ मिळेल तेव्हा दुसऱ्याला सांगा. म्हणजे तुम्ही त्यात एकाग्र झाल्यासारखं किंवा त्याच्यात सहभागी झाल्यासारखं होईल. ही पण एक भक्तीच आहे. आपले मन चंचल असतं, आपले मन इतर गोष्टीमध्ये आकर्षण असतं. आपल्या मनाला समर्थ हे का सांगत आहेत तर हे मना तुला तुझ्याजवळ अनुसंधान पाहिजे आहे. जे चांगले वाईट भाव आहेत तुझ्याजवळ ते सगळे तू मला अर्पण कर. सगळे जीवनामध्ये येणाऱ्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ते तू मला अर्पण कर. 9व्या अध्यायामध्ये 32व्या श्लोकामध्ये सुद्धा हेच दिलेलं आहे. मा ही पार्थ वेपाश्रित्य म्हणून की जे जे तू मला शरण आला असतास तर तू परमगतीला प्राप्त होशील. म्हणून भगवंत आपल्याला समजावून सांगता आहेत. अंतःकरणापासून भक्ती केली पाहिजे. अशी जशी अग्नी हा भूक लागला की आपल्या शरीरामध्ये अग्नी पेटतो आणि आपल्याला अहम वैश्वानरो भूत्वा त्या अग्नीला शांत करण्यासाठी आपण त्याच वेळेला जेवलं पाहिजे. असा जो नियम आहे तोच आपल्या इतर ज्या साधनांमध्ये आपण भक्ती करतो ती भगवंताला अर्पण केली गेली पाहिजे आहे. म्हणून कोणत्याही भावनाने तुझं चित्त माझे ठिकाणी लाव. कारण तुझं जरी मागील आचरण व्यर्थ, मागील आचरण चांगलं नसलं तरी ते व्यर्थ आहे असं समजलं जाईल. आणि म्हणून गंगेच्या पाण्याला जर तलाव येऊन मिळाला, छोटे छोटे बारीक बारीक डबकी जरी येऊन मिळाली तरी ती शुद्ध होऊन जातात, नाही का. ओढे असतात बारीक बारीक, तलाव असतात बारीक बारीक, नाले असतात, ते सगळे काय असतात गंगेला मिळाले की ते शुद्ध होऊन जातात. तसं तुझं कसंही मन बरबटलेलं असू दे, कसंही वाईट विचारांचं असू दे, सगळं तू माझ्यामध्ये येऊन माझ्या चरणावरती अर्पण कर. म्हणून हे अर्जुना त्यांनी उपदेश केलाय की शेवटी आपल्याला सर्व मार्गाच्या मुक्कामाचे शेवटचे ठिकाण मीच आहे. आणि भक्तीने, विषयबुद्धीने, वैराग्याने तू आर्त हो, जिज्ञासू हो, अर्थात अर्थार्थी हो. अर्थार्थी हो, जिज्ञासू, अर्थार्थी आणि आर्त असे 3 भक्तीचे प्रकार आहेत. त्याच्यामध्ये तू कोणत्याही भावाचा ओघ असू दे तुझ्याजवळ. आपल्याला माहितीये की आर्त हो म्हणजे अर्थ करून भक्ती करायची, जिज्ञासू म्हणजे भगवंताविषयीची जिज्ञासा निर्माण झाली पाहिजे, आणि अर्थार्थी म्हणजे काही लोक पैशासाठी भक्ती करतात की मला जास्त संपत्ती मिळू दे किंवा माझी पारंपरिक संपत्ती राहील ती टिकू देत, अशासाठी मागणीसाठी भक्ती करतात. असे भक्तीचे प्रकार दिलेले आहेत. तू हा सर्व जो भाव आहे तो सर्व भावांचा ओघ माझ्याकडेच असू देत असे समर्थांना सांगायचं आहे. त्याला भाव समर्पण असे म्हणतात. ज्या ज्या भावाने तू अक्षित सर्व भाव मला अर्पण कर. म्हणून भगवद्गीतेच्या 12व्या
श्लोकात सुद्धा सांगितलेले बघा, 12व्या अध्यायाच्या 10व्या श्लोकामध्ये, अभ्यासे पे समर्थोसी मत्कर्म परमो भव मदर्थमपि कर्माणि कुर्वं सिद्धीमवाप्स्यसि. अभ्यास कर वेदशास्त्रांचा, अभ्यास कर, ही सुद्धा भक्तीच आहे. अभ्यासे पे समर्थोसी म्हणजे अभ्यास करून सुद्धा मला भक्ती करता येते. आणि मत्कर्म परमो भव, जे जे कर्म करशील ते तू मला अर्पण कर. अभ्यासेन तर कौतेय, अभ्यास ही सुद्धा एक भक्तीच आहे. वेद पुराण ग्रंथांचं वाचन करणं, हे वाचून दुसऱ्याला वाचून दाखवणं, दुसऱ्याला वाचून त्यातला अर्थ सांगणं, ही सुद्धा तुझी भक्ती मला अर्पण कर, ही सुद्धा तू भक्ती करू शकतोस. नंतर भगवंतासाठी कर्म कर, मत्कर्म परम भव, जे कर्म करशील ते मला अर्पण कर. कुर्वम सिद्धीम वाप्स्यसि, तेव्हा तू सिद्धीला पावशील, असं भगवंत सांगतायत. अभ्यास केलास तरी नामाचे महत्व समजावून घे. श्रवण कर, कीर्तन कर, मनन कर, काहीही कर, श्वासाश्वासाला तू जप कर, असे शास्त्राचे पठण वारंवार करत जा. कुठलेही शास्त्र, कुठलाही अभ्यास वारंवार करत जा. आणि म्हणून ज्याप्रमाणे पतिव्रता स्त्री असते, त्यामुळे ती शरीर, वाणी आणि मन यांनी फक्त आपल्या पतीलाच ती ओळखत असते. त्याचप्रमाणे तू फक्त रामाचीच भक्ती कर, पतिव्रता स्त्रीप्रमाणे रामाचे ध्यान कर आणि रामाच्या ठिकाणीच वस्ती करून. म्हणून तया लागी हे सर्व चांचल्य दीजे, तुझं जे 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 काही चांचल्य तुझं आहे कशाच्या विषयी, ते सगळं मला देऊन टाकतो. आणि मना सज्जना राघवी वस्ती की जे, म्हणून हे सज्जन मना तू राघवाच ला अर्पण करून राघवाचीच भक्ती कर, असं आपल्याला समजावून समजावून सांगता येते. कितीही कुठल्याही विषयामध्ये तू असू देत, मला अर्पण कर तू ते तुझं काय असेल ते. आणि नव्याने परत उठल्यानंतर परत दुसऱ्या काय मागचं काय झालं ते न बघता नव्याने सुरुवात कर. तरी भगवंत आपल्याला भगवंताला शरण गेलं तरी भगवंत आपल्याला प्राप्त करून घेता येतो, असं त्यांनी सांगितलेलं आहे. म्हणून आपल्याला समर्थ सांगतात की ही भक्ती, राघवाची वस्ती केणे ही भक्ती किती श्रेष्ठ आहे. तर मन शुद्ध करण्याचं हे एक साधन आहे. आणि म्हणून हे समर्थांनी सांगितलेलं लक्षात ठेवूयात. आणि हे पुष्प मी भगवंताला अर्पण करते आणि तुम्हाला सगळ्यांना नमस्कार करते.